शिक्षण केवळ चार भिंती नाही किंवा पुस्तकी ज्ञान नाही किंवा केवळ शिक्षक पद्धती नाही, तर शिक्षण समाजाला घडवण्याचा हा एक ध्यास आहे. आणि हा ध्यास जेव्हा 11 जणांच्या विवेक साकारला जातो ते विना मोबदला, तेव्हा ही एक संस्था उभी राहते, तर ती एक शिक्षण चळवळ उभी राहते. माय समष्टीच्या युट्यूब चॅनलवर विरासत या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. मी गायत्री श्रीरंग. एका आगळ्या वेगळ्या शाळेच्या प्रवासाबद्दल, जी शाळा आज 3 पिढ्या चालवत आहे आणि ती कोणताही ना नफा ना तोटा या तत्वावर. ज्या शाळेची सुरुवात शून्यातून सुरू झाली, आज त्या शाळेच्या 6 शाखा अगदी वटवृक्षासारख्या उभ्या आहेत. ज्या काळात स्त्रियांच्या मुक्त वागण्याला बंधनं होती, अशा काळात 11 जणी एकत्रित आल्या आणि त्यांनी ही शाळेची बीज रोवली आणि तितकीच मोलाची साथ या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीने दिली. आज या शाळेचा वटवृक्ष होताना आपल्याला पाहायला दिसतो. ज्यांनी शाळेची बीज रोवली त्या 11 जणी आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या सहवासात अनेक वर्ष घालवलेल्या मंदाताई आपल्याशी आज संवाद साधणार आहे. 89 वर्षाची ही तरुणी आज तितक्याच हिरिरीनं शाळेच्या अनेक उपक्रमात सहभागी होते. त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात की तो काळ कसा होता. शहरात जे मॉन्टेसरी शाळांचं लोण कधीच पोचलं होतं, पण ते लोण मिरजेपर्यंत आलं नव्हतं. आणि ह्या स्त्रियांना त्यामुळे असं वाटलं असेल की आपल्या शेजारी पण हे मिळू शकतं शिक्षण, आपणच का चालू करू नये. आणि बालक शिक्षण म्हटल्यावर अर्थात बायकांचा सहभाग अपेक्षित होता, कारण छोट्या मुलांना हँडल करायला बायकाच पाहिजेत. आणि ह्याच्यावरूनही दिसेल कुठल्याही मॉन्टेसरी शाळेत पुरुष शिक्षक किती गरजू असला तरी असायचाच नाही, स्त्रिया शिक्षक असायच्या. आणि त्यामुळे ती संस्था चालू झाली, म्हणजे आदर्श बालक शिक्षण म्हणून, मंदिर म्हणून. साधारण 63-64 सालापासून संबंध आला आमची मुलं शाळेत जायला लागल्यावर. त्याच्यातल्या जोशी बहिणी, कमलाबाई कुर्लेकर, प्रमिलाबाई खाडीलकर केव्हा तरी दिसायच्या. आणखीन एखाद दुसरी असायला, तुम्हाला पटकन नाव नाही सांगता येणार, पण ह्या दोघी होत्या, कारण त्यांनी मला आणलं शाळेच्या कामात, कमलाबाई जोशींनी मुख्यतः. आणि गंमत म्हणजे मला आल्याच मी खजिनदार झाले शाळेची. खजिन्यात काहीच नव्हतं, कारण मुलांची फी जी जमायची ती बाकी शाळेचा खर्च, आणखीन शिक्षकांचा पगार वगैरे ह्यात संपलेली असायची. नंतर जेव्हा ग्रँट सुरू झाली तेव्हा शाळेचा बँक अकाउंट चालू झाला आणि खऱ्या अर्थाने खजिनदाराचं काम काहीतरी पडायला लागलं, की कीर्द खतावणी हे करायची, ऑडिट करून आणायचं वगैरे, ह्या पुढच्या गोष्टी आहेत. पण मला त्यांचं कौतुक खूपच वाटतं, कारण त्यांनी जे कष्ट घेतले की मुलं जमवणं, त्यांना घेऊन येणं, इथपासून त्यांनी कामं केली. म्हणजे नुसतं शाळेचं ऑफिसमध्ये बसून काम करायचं असं आज जी कल्पना आहे तसं नव्हतं. घरोघरी मुलांना त्या स्वतः घेऊन येत असत, कारण कल्पना नवीन होती. जसं गाव तशी शाळा इथे नव्हतीच मॉन्टेसरी. मला माझ्या लेकीसुना विचारतात, तू इथून आल्यावर तुझ्या मुलांना या शाळेत घातलंस, तुला कसं काही वाटलं नाही, पार्ले टिळक सारख्या शाळेतून तू आलीस? म्हटलं माझ्या मनात असं कधीच आलं नाही. आहे त्या शाळेत आपण भाग घ्यायला आहोत ना, आपण करू शकतो काहीतरी, अशी त्यावेळची गोष्ट. पहिल्यांदा म्हणजे जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा हौसप्रभा टॉकीजच्या मागे अशा 2 लांबच लांब खोल्या होत्या. म्हणजे जी बालक मंदिरला मुळीच आदर्श जागा नव्हती, शाळा आदर्श म्हणून नावाची असली तरी, कारण तिथे हवा उजेड सगळंच कमी होतं. पण ती नगरपालिकेने आम्हाला जवळजवळ निशुल्कच असावी अशी दिली होती, आणि जागा दिली होती हेच महत्वाचं होतं. मग ती त्यांच्या बसकरं वगैरे असं हळूहळू करून काही साहित्य, पिपं पाण्याची असं होतं, ते असं जमवत शाळा उभी राहिली. पण असं शाळेला स्थिर स्वरूप नव्हतंच.
जिथे जागा मिळेल त्यातल्या त्याच सोयीची असेल तिथे शाळा ह्या बायका घेऊन जायच्या, मुलांना घेऊन जायच्या, शाळेचं सामान घेऊन जायचं, परत आवरून ठेवायचं. कारण नंतर विठ्ठल मंदिर वगैरे असल्यामुळे तिथे काही असं तुम्ही ठेवू शकत नव्हता. पण त्यांनी ते पार पाडलं. आणि जेव्हा खूप कष्ट चालले होते त्यांचे, जागा धड एक पक्की नव्हती, मग बालक मंदिराची 2 वर्ष झाल्यावर काहींना वाटलं कुठल्या तरी प्रस्थापित शिक्षण संस्थेला शाळा जोडून देऊया का आपण. पण मला वाटतं देशपांडे वकील किंवा कोणीतरी त्यांना हे दिला, आधार दिला की तुम्ही असं करू नका, तुमचीच संस्था मोठी होऊ दे किंवा बाकीच्यांशी का जोडून घेता. आणि मग ती एकदा चालू ठेवायची ठरली आणि मग ती चालू राहिली. आणि हा प्रश्न परत कधीही आला नाही. त्या एकत्र आल्या कारण त्या तशा समवयस्क होत्या. नंतर जेव्हा हळूहळू शाळा रजिस्टर झाली आणि काही प्रमाणात नॉमिनल का होईना ग्रँट सुरू झाली, तेव्हा मग थोडा आधार मिळाला. आणखीन पालकांनी पुरेपूर सहकार्य केलं तेव्हा सुद्धा. म्हणजे फी देताना कोणी काचकूच केली नाही, कोणी बुडवली नाही. मला वाटतं तेव्हा एक 15-20 मुलंच असतील, पण 64 सालापर्यंत चांगली 50-60 मुलं बालक मंदिरातही झाली होती. आणि तीच अर्थात पुढे 1ली 2री सुद्धा तिथे ह्याच्यात होती. मग आम्हाला देवल थिएटरमधली बंडोपंत देवलांनी उदार हस्ते त्यांची 4 वर्गखोल्या मावतील अशी शाळा दिली, असे जागा दिली. आणि तिथेही काही म्हणजे बसकरच होती, ती काहीतरी फॅक्टरी होती लूम्सची किंवा असं काहीतरी होतं तिथे. त्यामुळे शाळेच्या दृष्टीने त्या खोल्या नव्हत्या, पण तो आधारच आम्हाला इतकं वाटलं की शाळेला जागा मिळाली. मग त्याच्यात बैठकी, नंतर ते लाकडी पाट आणि नंतर बेंचेस, ड्युएल डेस्क पण थोडे उषाताई वसंतराव दादांनी करून दिले असं मला पुसट आठवत आहे. आणि ती 4थीची बॅच तशीच बाहेर पडली. म्हणजे देवल थिएटरच्या मागची शाळा, की एका माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं कधी कधी आम्ही थिएटरमध्ये पण जाऊन बसायचो, चोरून बघायचो काय चाललंय वगैरे, अशी ती जागा होती. पण त्या जागी गेल्यामुळेच बंडोपंतांचं देवल, त्यांचं लक्ष गेलं. उषाताई तर त्यांची सूनच होत्या, त्यांचं लक्ष गेलं आणि त्यामुळे ही जागा मिळाली. ज्यांनी एवढे काय स्फूर्ती घेऊन आणि कष्टाने हे उभी केली, तेव्हा ती पुढच्या पिढीची नक्कीच जबाबदारी होती. त्या म्हातारपणामुळे रिटायर होत गेल्या आणि उषाताईंनी सूत्र हातात घेतली आणि त्यांनी ज्या समर्पणाने शाळेचं काम केलं तो त्यांचा श्वास होता आणि ध्यास होता अखेरपर्यंत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांना मदतीला पण नलुताई मराठे, नंदिनी म्हस्कर अशा म्हणजे पुष्कळ जणी त्यांचे हात बळकट करायला होत्याच. आणि काही वेळेला मतभेद झाले नाही तसं नाही, मतभेद होते, पण शाळेची एक जी पद्धत होती की मीटिंगमध्ये डिस्कस करायचं काय तुमचं मत आहे, हे नाही ते नाही, आणि मग ठराव पास व्हायचा किंवा नाही व्हायचा. तो एकदा झाला की ज्यांचा विरोध असेल त्याही मदतीलाच उभ्या राहायच्या. हे शाळेचं कल्चर होतं. त्यामुळे आणि अजूनही ते तसंच चाललेलं आहे असं मला वाटतं. ही स्त्रियांचंच फक्त हे मंडळ होतं, घटनाच तशी होती की पुरुष मेंबर होऊच शकत नाही. शिक्षण संस्था बायकांची असणं आणि मग महिला मंडळ वगैरे असं, ह्यात फार फरक आहे. कारण हे अतिशय जबाबदारीचं काम आहे. आणि महिला मंडळ शक्यतो फावल्या वेळात बायकांना जास्तीत जास्त काही वाव मिळावा अशा भावना असतात. तसं इथे नाही. असं कोणीतरी मागे गॉडफादर लागतो, तसा गॉडफादर ह्या शाळेला कोणी लाभला नव्हता. पण नागरिकांनीच तो रोल केला आणि प्रत्येक वेळेला नागरिकांच्या मागणीनुसार शाळा वाढत गेली. बालक मंदिर, मग शिक्षण मंदिर झालं, प्राथमिक शाळा झाली, नंतर माध्यमिक झाली. पुढे करता करता हे प्रत्येक टप्प्यावर होत गेलं आणि त्या टप्प्यावर योग्य ती मदत आणि योग्य ती माणसं शाळेशी जोडली गेली असं मला आत्ता ह्या घटकेलाही तसंच वाटतंय. म्हणजे आता ह्या पुढच्या मुली ज्या काम करतायत त्या टप्प्यावर त्याच हव्या होत्या.
त्यामुळे ते तसं मार्गी लागलं असं मला वाटतं. आतापर्यंत आपण या शाळेचा इतिहास आणि गांभीर्य समजून घेतलं, पण या शाळेच्या प्रांगणात खेळणाऱ्या मुलांचा उत्साह आणि शिक्षकांचा आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे. नोकरीला लागल्याबरोबर मला खूप आनंद झाला की ही महिला संचलित शाळा आहे. आपल्या बॉस महिला असणार आहेत आणि पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासूनच एक मला अशी आवड होती की महिलांचे प्रश्न किंवा मी कविता करत होते, महिलांविषयी एक लेख लिहित होते आणि आपल्याला कार्यक्षेत्र जे मिळालेलं आहे ते पण महिला संचलित आहे, तर माझ्या सगळ्या कलागुणांना इथं वाव मिळेल ही एक आशा मनात पल्लवित झाली. ही संस्था महिला संस्था असून सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये कमी न पडता जगाबरोबर आपण राहण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात किंवा ज्या गोष्टींची गरज आहे ती वेळोवेळी तत्परतेने पूर्ण करत असते. आणि आपली शाळा, आपल्या शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये, जागतिक स्पर्धेमध्ये कसे पुढे राहतील याच्यासाठी प्रयत्न करणारी अशी ही माझी आदर्श शिक्षण मंडळ ही संस्था. And it has not only nurtured the generations of students but also has empowered the teachers and individuals like me. The support and encouragement given by this institution has been phenomenal and instrumental. The institution has always strived hard for the excellence, and it is driven by the goal of imparting education with global connect but with Indian values and traditions. या संस्थेमध्ये दरवर्षी मुलांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जसे काही क्रीडा शिबिर असतील, त्याचबरोबर सायकल सफर असेल, त्याच्यानंतर गिर्यारोहण असेल, पर्यटन असेल, त्याच्याबरोबर विविध स्पर्धा असतील, बाह्य स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित केलं जातं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. या सगळ्या संचालक मंडळाची ती म्हणजे जवळजवळ आता 2 पिढ्या मी बघितलेल्या आहेत. तिसऱ्या पिढीचं वैशिष्ट्य की त्यांनी खूप ग्रीप घेतली, म्हणजे खूपच आता संस्थेचा विस्तार, म्हणजे रोप लावलेलं होतं छोटं ते आता वटवृक्ष झालेलं आहे आणि 6 शाखा झालेल्या आहेत. त्याच्या काळाची गरज ओळखून सांगली जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याचा मान सुद्धा या संस्थेलाच आहे. आणि मला मुख्याध्यापिका म्हणून आता हे काम करायला मिळालेलं आहे, त्याचाही खूप आनंद होतोय. मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम करत असताना कधीही कोणती अडचण आल्यानंतर संस्थेशी संपर्क साधल्यानंतर कधी अडचण राहत नाही, तर त्याच्यावरती लगेचच सोल्युशन मिळतं आणि पुढे काम करण्याची ताकद त्यांच्याकडून मिळत असते. So yes, I've been incredibly proud to be the part of this incredible institution, and I wish success and growth for this institution and hope that this journey of achieving many more milestones together will continue. एक शाळा ते 6 शाखा हा केवळ बांधकामाचा विस्तार नाहीये, तर हा विस्तार विश्वासाचा आहे. मराठी ते इंग्रजी माध्यमापर्यंतचा हा झेप घेणारा प्रवास कसा होता? मी सौ हेमा नितीन देव 2016 साली मी जॉईन झाले. कसं होतं, साधारण शाळेच्या मीटिंग झाल्या किंवा काय शाळेत आता ऍक्टिव्हिटीज चालल्या आहेत की घरात अशी जरा चर्चा होतेच. मग माझी बहीण म्हणजे दोन्ही मेवणे वगैरे यांच्याशी चर्चा व्हायची. तर त्यावेळेस आम्ही असं बोलता बोलता म्हणाल होतो की आम्हाला काही मदत पाहिजे किंवा काय, तर आम्ही आता देणग्या गोळा करायला लागणार आहे, कारण नवीन जागा घेतली आणि त्याच्यावर बांधकाम वगैरे करायचं. तर माझ्या मेवण्याने लगेच म्हणजे त्यानंच पुढाकार घेऊन अचानकपणे आम्हाला एका मोठ्या कंपनीकडनं आणि त्यानं स्वतः खूप मोठी मदत करून आमची सुरुवात तरी खूप चांगली करून दिली. आणि त्यानं त्यावेळेस लायब्ररीला मला वाटतं 1000 तरी पुस्तकं दिली असते यावर.
पैशाच्या रूपानं पण आणि पुस्तकाच्या रूपाने पण मदत सुरुवात झाली. आणि मला त्यावेळेस खूप अभिमान वाटला की आपण काहीतरी एक जबाबदारीनं काम करू शकतो ह्या संस्थेत आल्यामुळे, की आपण हे सगळं काम आपण मुलांसाठीच करणार आहोत, मुलं चांगली करणार नाही म्हणून. शाळेत जेव्हा काम करताना काही गोष्टी अशा व्हायला जाणवल्या की देशसेवा पण मुलांनी करावी. आणि आता आमची वय अशी की आम्ही जाऊन देशसेवा करू शकणार नाही. एक रानडे आजी आजोबा म्हणून होते पुण्याला, त्यांची मुलं ह्याच्यामध्ये नेव्हीमध्ये आणि याच्यामध्येच होती, मिलिटरीमध्ये. तर त्यांचं एक लेक्चर आणि हे आम्ही इथं करिअर मार्गदर्शन म्हणून आम्ही घेतलं होतं. आज मला अभिमानानं असं सांगावं वाटतं की आज त्यांच्याकडे त्यांचं लेक्चर ठेवल्यामुळं एक विद्यार्थी आज मोठ्या कॅप्टन पदावर आहे आणि आता तो ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा होता. सगळ्यांची मतं असणार आहे, पण कधी भेट झाला की आम्ही सगळं एकत्र कधीच आम्हाला असं काही गोष्टी म्हणजे माझं मत मी मानू शकणार भेटी. पण शेवटी काय डिसिजन आहे तो आम्ही सगळ्या मिळूनच म्हणजे एकमतानं कुठल्या तरी एका विषयावर यायचं. आणि आत्ताचे जे नवीन पिढी आम्ही त्यांच्याकडून होतो नवीन पिढी, तर असं वाटतं की त्यांना ज्ञान खूप आहे या गोष्टीचं. आम्ही त्या प्रवाहाबरोबर जायचं कळलं, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चाललं की मग मतभेद होतो. जो आतापर्यंत वारसा त्याला आपण लिहिली होतो की तो आलेला आहे, त्यातले गुण तुम्ही किंवा ज्या काही गोष्टी त्या पास ऑन केल्या आणि आता त्या गोष्टी घेऊन तुम्ही पुढे जा, आमची साथ आहे. बरोबर. हा असं तर नक्कीच ह्या मुली म्हणजे साधं सांगायचं तर कॉम्प्युटर घ्या काय असतं आणि काय नाही. आम्हाला फक्त कॉम्प्युटर बंद आणि चालू करायचं मला तरी काही येत नाही. खूप सध्याला मी खरी आहे ती परिस्थिती सांगतेच, पण ह्या मुलांना इतकं ज्ञान आहे की सगळेपर्यंत कुणाला भेटायचं, काय भेटायचं किंवा काय करायचं, कसे आपले सगळे म्हणजे आमचे सुद्धा बायोडेटा किंवा काय असतात ते सुद्धा सगळे कसे हे करायचे, सगळ्या नव्या प्रक्रिया ज्या आहेत किंवा नवीन पद्धती ज्याला त्या अगदी त्यांच्या बरोबरच आम्ही जातो आणि सगळ्यांचं एक असतं त्या गोष्टी आणि त्या मुली करून दाखवत आहेत. असं ह्या एका निस्वार्थ सेवा ज्याला आपण म्हणतो की त्याच्यातून देश पुढे चालेल, तर ह्या जोडल्या खूप महत्वाचं होतं. कारण एक परिस्थिती अशी होती की तिथे आपण हे सगळं स्वीकारलेलं होतं, पण ह्यांनी पण ते स्वीकारणं आणि पुढे जाणं हा गोष्ट म्हणजे जे एका संस्थेला फायनान्स, लिगल आणि टेक्निकल हे जे प्रकार आवश्यक गरजेचे आहे, हे जे पिलर्स आहेत आतापर्यंत कसं आम्हीच सगळं बघायचं. आपलं नॉलेज व्यवहारातलं शिकता शिकता मला मिळालं, त्याचं असं आम्ही ते ज्ञान घेतलेलं नाही. अनुभवातलं ते ज्ञान बघायचं, जायचं, चार ठिकाणी विचारायचं, कोणाची मदत घ्यायची आणि आपलं काम भागून पुढे जायचं. सिस्टीम संस्थेला लागला आणि ही ती काळाची गरज नसते. ह्या वर्षी केलेली प्रगती पुढच्या वर्षी कशी डबल आहे, म्हणजे आज आम्हाला हे करायला पाहिजे हे ह्या वर्षी जाणवलं, तर पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा आणि काही करायला लागेल हे आम्ही शिकत गेलो. म्हणजे ही नवीन पिढी जी आहे, ज्या ह्यातलं काही शिक्षण घेईल, जसं तुम्ही आता सांगितलं की ह्या नवीन ह्याच्यातल्या प्रत्येकीचा वेगळा पोर्ट आहे प्रत्येकीचा, आणि त्या सगळ्यांचा एकत्रितरित्या येऊन संस्थेला फायदा झाला. नेहा आहे, शुभा आहे, अमिता आहे, ह्या सगळ्या फायनान्स सगळेपणाने बघताय. लिगल भाग आतापर्यंत खरं सांगायचं तर हा आम्हाला लिगली म्हणजे कायदेशीर अडचणी फारशी कधी आल्या नाही, पण काही वर्षांनी आम्हाला मोठ्या प्रसंगाला असं लिगल करून द्यावं लागलं. आम्हीच ह्याला विचार त्याला विचार तात्विक जमून होतो, पण पल्लवी आल्यापासून आम्हाला एक लिगल पिलर असं पण म्हणतो, हे प्रत्येक पिलरच आहे, तर त्याचा प्रॉपर पर्सन की आम्हाला मिळाला हा खूप मोठा फायदा आहे संस्थेचा. आणि असेच मॅन अशाच व्यक्ती पाहिजेत संस्थेमध्ये की त्या विषयातलं ज्ञान असणं, म्हणजे आवड असणं निराळं, ज्ञान असणं निराळं. ज्ञानही आहे, आवडही निराळं. या आज मुलींचाच विचार म्हणजे म्हटलं आपण ना, तर
सुदैवाने मी म्हणेन की निर्देश सारखे ठिकाणी लग्न करून आले आहे. हे सुदैव म्हणते, मी म्हणते बरं का. आणि या संस्थेत त्या काम करतात तितक्याच धैर्याने, तितक्याच तळमळी अगदी प्राणपणाने असं हे संस्थेचं ना मला असं भविष्य उज्ज्वल फळफळलंय असं मला वाटतं. पण या शाळेच्या अंगणात मुलांचा आनंदी चेहरा आणि शिक्षकांचा उत्साही चेहरा आपल्याला बरंच काही सांगून जातो. मी अनघा कुलकर्णी. मी 2004 पासून आदर्श शिक्षण मंडळाचे मेंबर आहे. मी मिरजेत लॉ प्रॅक्टिस करत होते. एकदा उषाताई, नलुताई, वीणा ह्या माझं भाषण ऐकायला आल्या आणि ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपली महिला संचलित संस्था आहे तर एक स्त्री वकील ह्याच्यामध्ये असावी. त्यांनी मला विचारलं. मी ह्या आनंदाने तयार झाले, कारण सगळ्या महिला होत्या. शिक्षण क्षेत्रात काहीतरी काम आपल्याला करता येईल, मलाही आवड होती. मी मेंबर झाले आणि जेव्हा मी मेंबर झाले तेव्हा मी संस्थेची सगळी लिगल कामं बघायची, मुख्यत्वाने चॅरिटी कमिशनरची कामं आणि इतर काही कामं. चॅरिटी कमिशनर ऑफिसची कामं तेव्हा करणं हे अतिशय जिकिरीचं होतं. कसलंही रेकॉर्ड तिथं नसायचं, आम्हीच तिथं बसायचं, रेकॉर्ड हुडकायचं, सगळे फॉर्म्स भरायचे, सगळं रेकॉर्ड लिहून काढायचं आणि तिथे ऑफिसमध्ये सबमिट करायचं. पण आम्ही दोघी तिघी मिळून जायचो आणि सगळं काम व्यवस्थित एकमेकींच्या मदतीनं करायचो आणि परत यायचो. त्यामुळे कधी कामाचं टेन्शन असं आलं नाही. मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये सगळी कामं तिथं आमची व्हायची. मंडळामध्ये कुठल्याही प्रश्नावर तेव्हा आम्ही शिक्षकांचे प्रश्न बघायचो, इमारतीचे प्रश्न बघायचो, शिपायांचे प्रश्न बघायचो, आर्थिक बाबी, लिगल बाबी, सगळ्या गोष्टी आम्ही मिळून बघत होतो. तर सगळ्यावरती कुठलाही प्रश्न आला की आम्ही चर्चा करायचो, एकमेकींचे मत घ्यायचो आणि लवकर तसं आमचं एकमत व्हायचं आणि एकमतानं एक छान टीमवर्कनं आमची कामं सगळी पुढं जायची. त्यामुळे काम करताना हे एक खूप छान आनंद आम्हाला मिळायचा. शाळेचा अनुभव माझा जो सगळ्यात चांगला अनुभव आला की एक छान टीमवर्क आलं आणि एकमत बसलं, मतभेद नसले, वाद भांडणं नसले, की किती मोठ्या संस्थेचं काम हे किती छान आणि पटकन पुढे जाऊ शकतं आणि नेटकेपणानं होऊ शकतं. ह्याचा अनुभव मी शाळेमध्ये घेतला. बरीच वर्ष आम्ही ही सगळी कामं केली. आमच्या शाळेचं गॅदरिंग विशेषतः अतिशय सुरेख असायचं. कधीही आम्ही सिनेमांच्या गाण्यांवरती नाच गाणे बसवले नाहीत. ते एक आमच्या शाळेचं अजूनही वैशिष्ट्य टिकून आहे. त्यानंतर पुढे डिजिटलायझेशन आलं आणि मग आम्हाला थोडीशी संस्थेची कामं करणं अवघड जायला लागलं. पण पुढच्या पिढीतल्या मुली आल्या, त्यांनी सगळं टेक ओव्हर केलं आणि त्या सगळ्या ह्या आधुनिक सगळ्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, त्याप्रमाणे त्यांनी कामं करायला सुरुवात केली. मिरजेमध्ये 75 वर्ष महिला संचलित एक संस्था चालवणं हे खूपच कौतुकाचं आहे आणि त्या संस्थेचा मी एक भाग आहे, ह्याचा मला नेहमीच अभिमान आहे. आमच्या संस्थेची धुरा ह्या मुली अशीच पुढे छान यशस्वी रीतीनं चालवतील अशी खात्री आहे. आधीच्याच वर्षी सुरू झाली होती ती आयडियल शाळा तिथे किल्ल्यातल्या जागेमध्ये. ती एकच शाळा होती आदर्शची त्यावेळेला. मग त्यामुळे त्याला घेऊन मी तिथे गेले. इंग्लिश शाळेत म्हणून घातलं. ते 1980 साल 80 साली मुलगी झाली. त्यानंतर 83 मध्ये तिला पण घालायचं. पण तोपर्यंत मेंबर होणं हा काही विषय नव्हताच. आणि मग त्यावेळी नंतर तिचं माझं झालं बोलणं की आता तू मेंबर हो. मेंबर झाल्याबरोबरच तिने सदस्य म्हणून नाव घातलं त्याच्यात. ते झालं आणि 78 पासून आयडियलचं हळूहळू डेव्हलपमेंट होतच होती. त्यावेळेला फक्त तळमजलाच होता त्या शाळेचा. आयडियल हळूहळू वाढतीये म्हटल्यावर पहिल्या मजल्याच्या खोल्या झाल्या. हा, इंग्लिश मिडियम. आणि वरती एक हॉल होता मोठा,
तिथेच ते मॉन्टेसरीचे एक 3-4 वर्ष तिथंच चाललं होतं. मग आता पहिलीला मुलं जाणार, पुढचे पण हळूहळू म्हणा. खालची शाळा कारण 4थी पर्यंतच होती त्यावेळेला. 5वी, 6वी, 7वी पण नव्हती. त्यामुळे मग थोडेसे वर्ग वाढवले, पण जागा मुळात फार नव्हतीच शाळेकडे. आत्ता जेवढी वाढलेली आहे पुढे वर्ग, तेवढं पण नव्हतं. त्यामुळे त्या छोट्याशा जागेतच सगळ्यांचं सगळं चालू होतं. वरच्या मजल्यावर आयडियल असायची, खालच्या मजल्यावर मराठी 4थी पर्यंतची शाळा. असं सगळं चाललेलं असताना साधारण 80च्या सुमारालाच असेल, आयडियलची जमीन योगायोगाने कळली. त्यावेळेला मंदाताईच खजिनदार होत्या. आणि मग अशी जमीन इथं आहे आपल्या इथं, आणि एक शाळा पण इंग्लिश मिडियमची आपण सुरू केली आहे. तर आज ना उद्या याच्यासाठी जागा लागेल, तर घेऊया असं सगळी चर्चा होऊन ती जागा घेतली. ती घेतल्यावरही बांधायला काही लगेच सुरुवात नव्हती झाली. त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला थोडे पैसे, कारण जमीन घेत असताना लागणारे पैसे आमच्याजवळ जमा झालेले आहेत, त्यामुळे त्यासाठी आम्हाला कुणाकडे कधी जावंच लागलं नाही. म्हणजे आम्ही गेलो नाही, जे आपल्याजवळ आहे त्यात जे जमेल तेवढंच केलं. मग इमारतही बांधत असताना हळूहळू असे 3च वर्ग आधी बांधले ते खालचे आयडियलचे सुद्धा. असं हळूहळू करतच ती शाळा वाढत होती. आणि पण मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल एकच इंग्लिश मिडियम होतं आणि हे आमचं दुसरं होतं, त्यामुळे लोकांचा गावात असल्यामुळे जास्त इकडे हे होतं. आणि हळूहळू रिपोर्ट शाळेबद्दलचे यायला लागल्यावर खूपच गर्दी, म्हणजे आता तेव्हापासून जी सुरू झाली ती अजूनही आहे. विचार केला मागे जाऊन तर अवाक व्हायला होतं खरं तर, की इतकं सोपं नव्हतं हे सगळं. अशा पद्धतीने बायका जर काम करत नसत्या ना, तर हे सगळं घडणं शक्य नव्हतं. तसे काळाच्या गरजेमुळे तसं तसं डेव्हलप करतच गेलो ना. हा निस्वार्थ म्हणजे पहिला का आधीच्या पहिला जो फाउंडर मेंबर होता तो तर अगदी मुलं घेऊन येऊन त्यांना शिकवत होता. म्हणजे तो अगदी निस्वार्थपणे त्याच्यातनं काही उलट स्वतःचेच पदार्थ हे घालून त्यांना शिकवायला घेऊन जायचे. तसंच ह्याच्या पुढच्याही पिढींनी तसंच केलं आणि त्यांना शाळेचा जागा आणि हे मिळाल्यामुळे त्यांनी जास्त प्रत्येक वेळेला म्हणजे असं नाही, पण त्या जे आपल्या जी गंगाजळी साठली त्याच्यातच म्हणजे त्याच्यातला एकही इकडे इकडे हिशोब किंवा काहीही नाही. तर म्हणजे तो निस्वार्थपणे सगळ्या संसार करणाऱ्या होत्या. संसार करत करत शाळेचं हे केलं त्यांनी. फक्त एक समाधान आहे की आपण छान काम करतोय, चांगली मिरज सारख्या ठिकाणी छान डेव्हलपमेंट करतोय मुलांचं. या इथल्या मिरजेतल्या मुलांचं नागरिक म्हणून भारतीय नागरिक वगैरे त्यांच्यावर डेव्हलपमेंट होते. ह्याच्यासाठीच या सगळ्या जणी झटत असतात. इतर शैक्षणिक संस्थांसारखं या संस्थेमधनं सुद्धा जो काही आर्थिक लाभ ह्या बायकांकडे जात असावा, असा थोडासा काही लोकांचा विचार असतोच. हे समाजाचं हे आहे, विचारसरणी असते. पण जेव्हा अगदी पूर्णपणे कळतं त्यावेळेला त्यांना वाटतं असं की हो, अरे प्रिव्हिलेज्ड असल्या तरी सुद्धा एवढा सगळा आपला वेळ त्यांनी द्यायचा, ही एक कौतुकाची बाब आहे असंही वाटत राहतं. पण दोन्ही प्रतिक्रियांना फेस करतो आम्ही असं. पण असं जरी झालं की काय प्रिव्हिलेज्ड आहे, पण मग थोडंफार सांगावं लागतं की इथे जो येणारा पैसा आहे तो पै आम्ही फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापरतो, आणि पेट्रोलला लागणारा पैसा सुद्धा आम्ही आमच्या खिशातनं घालतो. हे सगळं ऐकल्यावर त्यांना थोडंसं जरा वाटतं की अरे हो, खरंच काहीतरी करतायत. या छोटं गाव आहे आणि आम्ही सगळ्या अशा एका स्तरात आहोत की ऑलमोस्ट सतत कुठेतरी आम्ही एकत्र भेटत असतो, लोकांच्या समोर असतो. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं जवळचं नातं आहे. त्यामुळं खूपदा असं होतं ना परिणाम. म्हणजे आम्ही जेव्हा पालक सभांना समोर, आता तरी आम्ही कमी जातो, पण तरी पालक सभांना समोर जायचो त्याच्याही आधी आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला ऍडमिशन्स हव्या आहेत, आमच्या फीज कमी करून द्या, किंवा शाळेत अशी तक्रार झाली, तुम्ही आमच्या म्हणून आम्हाला वेगळा प्रिव्हिलेज मिळेल का, अशा अपेक्षेने येणारे पालक आमच्याकडे खूप होते. आणि हा थोडासा आहे, म्हणजे हा आमच्या कदाचित संस्थेचा काय म्हणू आपण, चांगुलपणा म्हणा किंवा ड्रॉबॅक म्हणा, व्हॉट एव्हर, पण ते आहे की आम्ही ऑलमोस्ट, आता ह्या मुली सुद्धा इथपर्यंत आम्ही सगळ्या पालकांना अप्रोचेबल आहोत असं वाटत राहतं की आमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट यायला हवी, असं अजूनपर्यंत आहे. खूपशा गोष्टी कराव्याशा वाटल्या की नाही आता ह्या कराव्यात आपण,
जे आपल्या मुलांच्या वेळेला आपल्याला वाटत होतं त्या अशा व्हाव्यात. आणि थोड्या थोड्या प्रमाणात त्या होतही गेल्या, सगळ्यांच्या सहकार्यानं त्या होत गेल्या. कारण इथे असं एकूण वातावरण होतं की आता हळूहळू सगळे इंग्लिश मिडियमला म्हणजे आयडियल झाल्यानंतर सांगलीमध्ये आता CBSE ला पाठवायचं, इथं काही शाळा नाही असं होतच बहुतेक. तर मग आपणच करूया असं त्या मुलींनाच खूप प्रेरणा होती त्यांना. त्यामुळे वाद झाले त्याच्यावर सुद्धा, पण वाद आमचे कधीच टोकापर्यंत गेले नाहीत. शेवटी रूम मधनं बाहेर पडत असताना काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढूनच आम्ही बाहेर पडलो. एक काळ आमच्या इथे असा आला होता की हे शाळा चालवणं आपल्याला खूप अवघड जात आहे असं आम्हाला वाटलं. आम्ही एका दुसऱ्या नावाजलेल्या संस्थेकडे हँडओव्हर करावं का असा सगळ्यांचा विचार झाला. नाही जमत आहे आपल्याला, कारण हे खूप असतं, ते काही इतकं सोपं नाहीये. तर जाऊन आमच्या 3-4 मीटिंग्स पण झाल्या होत्या. पण इथले गावातलेच पुरुष आम्हाला येऊन भेटले की इतकी चांगली चालवली शाळा तुम्ही दुसऱ्या संस्थेकडे देऊ नका, तुम्ही काय तुम्हाला पाहिजे असेल ती मदत आम्ही करू, पण हे देऊ नका. म्हणजे आम्हाला त्यात घ्या मग आम्ही मदत करू असं काही नव्हतं. तुम्हीच चालवा, तुम्हीच चांगली चालवताय, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहतो, पण तुम्ही देऊ नका असं म्हणणारे पण गावामध्ये आम्हाला भेटले आणि त्यांनी तशी मदत केली आहे. या मुलींचं कौतुक त्यासाठीच आहे, कारण त्या जर आज बाहेर गेल्या असत्या तर खरंच लाखो रुपये मिळवू शकल्या असत्या. पण त्या सगळ्यावर पाणी सोडून त्या केवळ आधीच्या पिढ्या जे करतायत त्याच पद्धतीने हे काम करतायत. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरंच. आणि हे असंच पुढे चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. त्या पुढच्या बायकांनाही असंच आणतील. मी बेसिकली फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे प्लॅनिंग आणि फायनान्स हे मी करते. मी अकाउंट्स डिपार्टमेंट बघते. मी अकाउंटिंग त्याचं फायनल कॉन्सॉलिडेशन आणि ऑडिट सबमिशन पर्यंतचं मी बघते. मी आपल्या सगळ्या संस्थेच्या सगळ्या माध्यमाच्या शाळांचं अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन बघते आणि शिक्षक, पालक आणि मुलं यांच्या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी असतात, ॲक्टिव्हिटीज, प्लॅनिंग, कार्यशाळा, डे टू डे वर्किंगमधल्या सगळ्या अकॅडमिक प्रोसेसेस हा मेन पार्ट असतो माझ्या कामाचा. माझ्याकडे लीगल डिपार्टमेंट आहे, त्याबरोबर डॉक्युमेंटेशन आणि बाकीच्या पॉलिसी मेकिंगमध्ये ज्या गोष्टी लागतील त्या आम्ही नॉर्मली एकत्र करतो, पण तरी त्याच्या एक्झिक्युशनचा पार्ट किंवा त्याच्याशी लागणारं डॉक्युमेंटेशन, गव्हर्नमेंटचे बदलणारे रूल्स आणि ते एकत्र करून होऊ शकतंय का ह्या गोष्टी. शिवाय काही बाबतींमध्ये आता म्हणलं तसं लीगल प्रोसिजर्स किचकट होत चाललेल्या आहेत, त्यामुळे त्यासाठी ज्या वेळेस आम्हाला हायकोर्टापर्यंत जायचं असतं किंवा हे, तर त्याचा एक समन्वय साधायचं काम बेसिक माझ्याकडे असतं. ह्याशिवाय म्हणजे डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्याचे जे काही काही अपग्रेड्स म्हणजे जे अकॅडमिक्सला हवेत, फायनान्शियलच्या ह्याच्याप्रमाणे जे हवेत, त्या कम्प्युटर्स कसे काय करायचे हे नॉर्मली मी बघते. मी बँकिंग डिपार्टमेंट प्रायमरीली आता बघतेय सगळं, आणि थोडं थोडं मी ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट सेट करायचं आता सुरू केलं. म्हणजे शाळेच्या वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंगमध्ये आम्ही आता एंटर करतोय, किंवा जे कधीच आधी केलेलं नव्हतं, तर त्याचा आता सेटअप आम्ही बसवतोय. तर त्या सगळे मिळूनच ते अर्थात बघतोय, पण त्या ह्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे ते डिपार्टमेंट सध्या बघते. अकाउंट्स जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा पूर्णच्या पूर्ण मॅन्युअल होतं आणि सगळ्याच्या सगळं मराठी होतं. मी नॉन महाराष्ट्रीयन होते म्हणजे अर्थात तेव्हा, त्यामुळे माझं मराठी काही नव्हतं, पण अकाउंट्स चांगलं असल्यामुळे थोडेसे टर्म्स माहिती होते. ते पहिल्यांदा मराठीत शिकून ते समोर म्हणजे ह्यांना सगळ्यांना म्हणजे बेसिकली सिनियर्सना त्यांना सांगून की हे आपल्याला कन्वर्ट करायला पाहिजे, मग ते टॅलीवर आणून हे सगळं करायचा प्रोसेस, आणि त्याच्यात इतक्या गोष्टी शिकले. म्हणजे आता आज मी कॉन्सॉलिडेशन पण माझं पर्यंत माझं काम होतं, पण मग हे सगळं प्रोसेस करत असताना होणारे बदल आणि त्याला लागणाऱ्या ज्या हे आहेत, अर्थात सपोर्ट सगळ्यांनी केलं, समजत ह्या सगळ्यांना त्याची गरज होती आणि ते समजत असल्यामुळे सिनियर्सला एक्सप्लेन करणं मला फार अवघड नाही गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, सिनियर्स होते, एका पिढीचं अंतर जरी असलं तरी त्या काळात पण त्यांचे विचार हे थोडे काळाच्या पुढचेच होते. त्यामुळं त्यांना आलेल्या संघर्षातनं आम्हाला काय त्यांनी सपोर्ट केला पाहिजे हे त्यांना उपजत कळत होतं. त्याच्यासाठीचं कन्व्हिन्सिंग आम्हाला कधीच करावं लागलं नाही. फक्त काही प्रोसेस राबवण्यामधली आमची पद्धत आणि त्यांची पद्धत यात काही मतमतांतर असतील तर ती आम्हाला
त्यांना सांगून मग आमच्या पद्धतीनं काम आम्ही कसं सोपं करून घेऊ शकतो किंवा काय हे सांगून करता आणि हळूहळू जो कॉन्फिडन्स आला की बाबा आम्ही काम तेवढ्याच आणि एकच होतं की तो उद्देश त्यांच्या कामाचा आणि आमच्या कामाचा एकसारखा आहे ना, आम्ही त्याच्याकडे तितक्याच डेडिकेशन आणि सिरियसली बघतोय ना जे त्यांच्या डोक्यात आहे. हा विश्वास आल्यानंतर त्यांनी खरोखर आम्हाला खूप फ्री हँड दिला आणि आम्हाला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा फ्री हँड. आणि मग आम्ही जे आता करतोय त्या गोष्टी त्यांना आम्ही सांगतो, त्यांच्याकडनं त्यांचे अनुभवाचे हे घेतो आणि मग पुढे हे सगळं घेऊन जातो. चॅलेंज त्यांच्या कामाचे आमच्यापेक्षा काही ठिकाणी जास्त होते कारण ते क्वालिफाईड नव्हते त्या ह्याचे. म्हणजे आठवते की पूर्वीच्या ह्या नलूताई की नलू आजी किंवा वीणा काकू यांनी ना प्रत्येक गोष्ट हातानं लिहून ठेवली आहे. त्याचं एक प्रोफेशनल डॉक्युमेंट नसेल त्यांना करता आलं, पण जे डोक्यात आहे आणि जे व्हायला हवंय ना किंवा जी माहिती आहे डॉक्युमेंट राहायला पाहिजे ते त्यांनी व्यवस्थित वाक्यरचनासारखं लिहून ठेवलेलं. असं बरंच मोठं बाळ होतं संस्थेकडं. ते सगळं सॉर्ट करून आम्हाला बघताना खरंच त्यांच्या लेवलला त्यांनी ती सुरुवात करून जी दिली ते खूप महत्वाचं होतं आणि त्यांचा विश्वास आणि खरं सपोर्ट तो त्यांनी प्रचंड दिला. म्हणजे कॉन्फ्लिक्ट नाहीच आला. याच्यामध्ये नलू आजीचा तिने उल्लेख केला तसा तो माझ्या डिपार्टमेंट ती फायनान्स बघायची, ती खजिनदार होती, त्यामुळं माझा आणि तिचा त्या बाबतीतला सहवास खूप होता. तिने माझी सुरुवात अशी की ती सॅलरी शीट्स डिझाईन करायची, मग ती मॅन्युअली करायची. पहिलं वर्ष मी बघितलं ती काय करते, मग दुसऱ्या वर्षी तिने मला सांगितलं आता तू कर. मग मी केलं, मग ते तिला दाखवलं, मग तिने त्याच्यामध्ये करेक्शन्स केले. मग मी तिसऱ्या वर्षी मी तिला हे हाताने लिहायला फार किचकट होतंय, मी लॅपटॉपवर करते. तिला ते मी तिला ते दिसताना मग ते मोठे हे करून हे करणं, पण तिने कधी हे करू नको किंवा हे चुकीचं आहे असं सांगितलं नाही. किंवा त्याच्यानंतर मग काही गोष्टी मग आपण सॅलरी शीटचं फॉर्मॅट बदलायला हवा किंवा हे तिच्याशी डिस्कस करून करायचो. पण तिने मी बोट धरून मला शिकवलं असं म्हणायला हरकत नाही. तिने एक 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 टप्पा आणि मग हे असं नाही. आणि मग जेव्हा तिला कॉन्फिडन्स आला की नाही आता हिला जमते, नाही आता मग तू कर, मग ती फक्त मला विचारायची तुला पटलंय ना, मग ठीक आहे हरकत नाही. म्हणजे आम्ही सुरुवात एक ह्याच्यानी करून तिने हळूहळू करत तो हँडओव्हर केला. तसंच मी ह्याच्या की अपर्णा म्हणली तसं मतभेद होते. इनिशियली ते कन्व्हिन्स करायला लागायचे. आता आम्ही ह्या स्टेजला आलोय की ते आम्हाला विचारतात तुम्हाला पटलंय ना, मग ठीक आहे करा. म्हणजे आता आपल्याकडे SSC माध्यमाची एक इंग्लिश मिडियमची शाळा आहे, मग CBSEची रिक्वायरमेंट का आहे, कशासाठी आहे, त्यामध्ये करिक्युलम लेवलवर आपल्याला काय थोडासा एक्सपेरिमेंट करायला आणि फ्रीडम मिळणार आहे, पुढच्या ज्या काही मुलांच्या युनिव्हर्सिटी लेवलच्या गरजा आहेत त्या दृष्टीने हे फाउंडेशन म्हणून काय वेगळं देऊ शकणार आहे, अशा काही गोष्टी होत्या त्या आम्हाला त्यांना सांगाव्या लागल्या. पण त्या कळल्यानंतर मात्र हा जो सगळं उभं करण्यासाठीचा सपोर्ट आहे तो त्यांचा खूप व्यवस्थित होता. एक बदल जो मला आल्यावरती, आता मी म्हणलं तसं मी ह्याच गावातल्या माहेरवाशिणी पण आहेत आणि सासूरवाशिणी पण आहेत. मी किंवा आम्ही बाहेरनं आलो. मी रिलेटिव्हली स्मार्टच्या जर्नीच्या वेळेस बऱ्यापैकी लवकर ह्यांच्या बरोबर आले, त्यामुळे आम्ही तिघी ऑलमोस्ट एका वेळेसच आम्ही शाळेत किंवा संस्थेत जॉईन झालो. त्यावेळेस असं लक्षात आलं की एकतर ना मुळात संस्था ही कौटुंबिक पद्धतीने चालणारी, म्हणजे अख्ख्या सगळ्या शाळा हे घरचं वातावरण असल्यासारखं, शिक्षकांच्या शिपायांपासनं ते येणाऱ्या व्हेंडर्स पर्यंत सुद्धा ते तसंच होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या आधी विश्वासावर होत होत्या. म्हणलं तसं माझ्यासाठी चॅलेंज हा होता की ह्या गोष्टी जसं अपर्णा म्हणली डॉक्युमेंटेशन आणि ते फॉर्मॅटमध्ये असणं, ह्या गोष्टी करत येत असताना हळूहळू त्या एक्सप्लोअर करत गेलो, एकमेकांशी बोलून हे कसं व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, कुठं आपल्याला कायद्याच्या ह्याच्या चौकटीत राहून आपल्याला त्या गोष्टी पूर्ण करायच्यात किंवा हे प्रेझेंटेशन असं झालं तरच आपल्याला सरकार दफ्तरी त्याची मान्यता मिळणार आहे, ह्या गोष्टी साच्यात बांधणं हा फक्त एक चॅलेंज होता. म्हणलं तर आज इथोच बदललेत का, तर संस्थेचे इथोच आजही तेच आहे, फक्त ती मांडायची पद्धत बदलली आणि तेवढाच स्ट्रगल आमच्या दृष्टीने आला. काळ बदलला तसं फळ्याची जागा डिजिटल स्क्रीनने घेतली तर वह्यांची जागा टॅबनं घेतली. आपण अपर्णाताईंना विचारूया की आजची आधुनिक आव्हानं कोणती आहेत त्यांच्या समोर. शिक्षण प्रक्रियेविषयी आपण नेहमी जेव्हा चर्चा करतो किंवा अगदी जागरूक पालक सुद्धा चर्चा करतात तेव्हा जनरली आपल्याला हे जपानी शाळांचे व्हिडिओ खूप चांगले वाटतात. त्यांचे सामाजिक भान, परस्परांविषयीचा आदर, स्वच्छता, मुलांमध्ये रुजवली जाणारी व्यवहार कौशल्य, लाईफ स्किल्स याविषयी आपण खूप कौतुकाने बोलतो. पण जेव्हा या गोष्टी ऍक्च्युली इम्प्लिमेंट करण्याची वेळ येते तेव्हा काही वेळा त्या गोष्टींसाठी फारसा म्हणावा तसा सपोर्ट आम्हाला मिळत नाही.
आज शिक्षण प्रक्रियेतले सगळे शिक्षण तज्ज्ञ, काम करणारे सगळे शिक्षक आनंददायी शिक्षण ह्यावरती खूप काम करतायत आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. आम्ही सगळेच त्या प्रयोगांमध्ये नेहमीच असतो. एक फार छोटा बदल केला की हे आनंददायी शिक्षण खरंच आनंददायी होणार आहे. शिक्षक आणि पालक यांच्यातला परस्पर विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची, सपोर्ट करण्याची भावना आणि याच्यामधून त्या मुलाकडे परावर्तित होणारी जी काही ऊर्जा आहे, दोघांकडनं सकारात्मकतेनं पोचणारी, याचा डायरेक्ट फायदा मुलाला मिळाल्यावर ते शिक्षण आपोआप आनंददायी होणार. अभ्यास हा दबावानं न करता आणि ताणाखाली न करणारं मूल आणि शाळेमध्ये जायला कंटाळा न करता आनंदानं शाळेच्या ओढीनं शाळेकडे जाणारं मूल, ही जर आपल्याला गोष्ट साध्य करायची असेल तर शिक्षक पालक यांच्यामध्ये एकवाक्यता, एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती असावी. असा एक छोटा प्रयत्न आपण जे मॅच्युअर आहोत त्या आपल्या पिढीच्या लोकांनी सुरू करावा असं वाटतं. म्हणजे अपेक्षित बदल आणि पुढे जो 20-25 वर्षांनी तो सिटीझन म्हणून आपल्याला ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्यांसाठीचा पाया यातनं घातला जाणार आहे. हा एक बदल आपण सगळ्यांनी, म्हणजे ह्या उद्देशानं आम्ही काम करतोय, ह्या उद्देशाला पूरक सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या घडत राहाव्यात अशी एक अपेक्षा आता या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे इथले मातीतले आपले संस्कार ह्याच्यासोबत तो ग्लोबल सिटीझन व्हावा ह्यासाठी आम्ही कायम कार्यक्षम राहिलेलो आहोत. म्हणजे आम्ही त्याला एक म्हणतो, एक टर्म आहे लोकल टू ग्लोबल. ते आमच्या बाबतीत आहे की इथल्या टियर 3, टियर 4 सिटीज मधलं कल्चर आणि त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, तेव्हा त्या संस्कृतीशी जोडूनच आम्हाला पुढे जायचं आहे. पण हा मुलाला संधी मात्र पुढे ग्लोबल लेवलवरती मिळवण्या इतका तो तयार झाला पाहिजे. तिथं स्थानिक गोष्टींचा बंधनं येऊ नयेत की हा लहान शहरात आलेला मुलगा आहे, हा मोठ्या शहरातनं शिक्षण घेतलेला मुलगा आहे, ही तफावत न राहावी यासाठीच्या योग्य त्या डिजिटल प्रक्रिया ह्याचा जो महत्वाचा भाग म्हणजे शिक्षणातला त्याचा अंतर्भूत असणारा भाग आणि सांस्कृतिक दृष्ट्या, होलिस्टिक दृष्ट्या मुलाला दिले जाणाऱ्या अनुभवांचा एक छान संगम. मुळात म्हणलं तसं आमच्या पिढीपासून कम्प्युटर्स हा विषय शालेय शिक्षणात घेतलेला होता, पण कम्प्युटर्सचा वापर करून आपण जर त्याचा बॅलन्स साधला, की बरेचदा असं होतं की आता स्क्रीन टाइम आणि ह्याच्यावरती जेव्हा गोष्टी येतात, पण त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला इंटरनेट आणि ग्लोबल लेवलवरती मिळणारी टेक्निक्स ही अदरवाईज मिरजेसारख्या रिमोट किंवा रुरल एरियामध्ये मिळणं अदरवाईज शक्य झालं नसतं, जे आम्हाला टेक्नॉलॉजीमुळे साध्य करता आलं. त्यामुळे आम्ही सिलेबस घेताना सुद्धा नॅशनल लेवलवरती करिक्युलम सेट करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत, ज्या NCERT बरोबर किंवा NCF बरोबर हातात हात घालून करिक्युलम एस्टॅब्लिश करतायत, त्यांच्याच बरोबर आम्ही कोलॅब केलं. त्यामुळे आमच्या मुलांनाही ऑलरेडी नॅशनल लेवलची सगळी संसाधनं मिळाली, त्याच्याच बरोबर त्यांचा डिजिटल कंटेंट मिळाला. ज्याचं उदाहरण मी देईन की आम्हाला सगळ्यात जास्त फायदा कुठे झाला, ज्यावेळेस कोविड आला आणि शासनाने अचानक ऑनलाईन शाळांवरती शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला, तेव्हा आमचं ऑलरेडी तो बॅकअप तयार असल्यामुळे 22 मार्चला कोविड डिक्लेअर झाला आणि आम्ही त्याच्यानंतर 5 एप्रिलला ऑनलाईन आमच्या मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केलेली होती. ती मोबाईल प्रत्येकाकडे असतो, सो मोबाईलच्या माध्यमातनं, लॅपटॉपच्या माध्यमातनं मुलांपर्यंत कुठेही असं झालं नाही की त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडला. म्हणजे आम्हाला ऑनलाईन मीटिंगचा प्रकार थोडा जुलै-ऑगस्टला कळला, झूम वगैरे पॉप्युलर होण्यापूर्वी. सुरुवात आम्ही 5 एप्रिलला केली, ती व्हिडिओ बनवा, व्हिडिओ टाका या माध्यमातनं. ते व्हिडिओ बफर व्हायला लागले, लॉंग व्हिडिओज, तर त्याच्यासाठी जे सोल्युशन्स गुगल ड्राईव्हवर ते टाकणे वगैरे ह्या बऱ्याच प्रक्रिया. कुठेतरी आमचंही शिक्षण झालं असं आम्ही त्याच्यात धरतो, कारण काही ह्या गोष्टी आम्हाला सुद्धा वेळोवेळी डेव्हलप कराव्या लागल्या. नशिबाने
तंत्रज्ञान आता सोपंही झालंय आणि ते इझी अवेलेबिलिटी पण झालेली असल्यामुळे आम्हाला त्याची फारशी अडचण आली नाही. पण आम्ही एक मात्र केलं की जसं कम्प्युटरसाठी सुद्धा कुठलाही साधा प्रोग्राम हे न घेता आम्ही NIT चा प्रोग्राम घेतला. आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे सुद्धा असे काही प्रोग्राम्स आणलेले आहेत की जे डिजिटली मुलं घरी बसून करू शकतात. मग त्यात अगदी सकाळच्या योगापासून ते गार्डनिंग पासनं फायनान्शियल लिटरसी, म्हणजे मला हे ऍक्च्युली जास्त आवडलेला त्यातला पार्ट होता की फायनान्शियल लिटरसी ही आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे मुलांना इकॉनॉमिक्सचा थोडा थोडा एक पार्ट दिल्याशिवाय बाकी कुठेही मुलांना चेक कसे लिहावेत, शेअर्स म्हणजे काय असतात, ऑडिट्स कशी असतात, हा भाग कधी मुलांच्या आयुष्यात शिक्षणात येतच नाही. जो ह्या फायनान्शियल लिटरसी ह्या एक वेगळ्या स्किल डेव्हलपमेंटच्या सब्जेक्टद्वारे आमच्या मुलांना आम्ही तो पोहोचवू शकतो. सो अशा काही एजन्सीजही आम्हाला वेळोवेळी मिळत गेल्या. आम्ही स्वतः त्या शोधात असतो की आपल्या मुलांना जास्तीत जास्त काय देता येऊ शकेल कमीत कमी एफर्ट्समध्ये. म्हणजे म्हटलं तसं कोविड संपल्यानंतर आम्ही ऑनलाईन मोडमधनं पुन्हा बाहेर पडलो की स्क्रीन टाईम मुलांचा कमी व्हावा. पण ज्या अशा गोष्टी आहेत की जे आमचा शिक्षक किंवा आम्ही इथं स्वतः देऊ शकत नाही आहोत पण ग्लोबल लेवलवर त्यांची गरज आहे, ते कॉन्टेंट आम्ही डिजिटल माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवले. आमच्याकडे ना स्मार्ट मार्ट अशा प्रकारचा एक प्रोग्राम चालतो ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाची मुलं विक्री कौशल्यांच्या आधारित काही उपक्रम करतात. तर त्यासाठी आहे 6वीच्या मुलांनी गेम स्टॉल असतात, 7वीच्या मुलांसाठी मॅन्युफॅक्चर करणे वस्तू ही रॉ मटेरियल पासून तयार करून MRP लावून ती विकणे, 8वीच्या टप्प्याची मुलं आहेत ती ट्रेडिंग म्हणजे होलसेल वस्तू विकत आणणे आणि ते रिटेलच्या प्रकाराने हे करणे, आणि 9th ग्रेडची मुलं असतात ती फूड स्टॉल, कारण त्या दिवशीच्या सगळ्या वातावरणात तोही एक आवडता आणि आनंदाचा भाग असतो. तर व्यवस्थित ते फूड तयार करण्यापासून बनवून व्यवस्थित विकण्यापर्यंत अशा 4 टप्प्यांच्या 4 मुलांचे विक्रीचे वेगवेगळे 4 उपक्रम आहेत. हे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये छोटीशी बँक चालवतो, ज्या बँक करता मुलं आपला प्रोजेक्ट रिपोर्ट प्रेझेंट करतात आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुषंगानं त्यांना एक ठराविक रक्कम लोन म्हणून दिली जाते, ज्याच्या वापरातून ते आपल्या स्टॉलसाठी लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आणि त्यांची जुळणी करतात, विक्री करतात आणि विक्रीहून आलेला नफा ते त्यांना स्वतःला ठेवून जी घेतलेली रक्कम असती ती आम्हाला संस्थेला ते पुन्हा वापरण्यासाठी घेतलेली परत देतात. यामध्ये मुलांना त्या निमित्तानं लोन ही प्रक्रिया कळतीये. हे लोन आम्ही त्यांना देताना आता 0% व्याजानेच देतोय, पण किमान कर्ज घेण्याची प्रक्रिया, त्याच्यासाठी करण्याची कागदपत्र, देण्यासंदर्भातली माहिती, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा लिहायचा आणि कॉस्टिंग कसं काढायचं आणि या सगळ्या गोष्टी सांगत असताना हा आपला मुद्दा समोरच्या पर्यंत पिच करणे, एक्सप्लेन करणे, आपलं प्रॉडक्ट किंवा त्याविषयी लोन घेण्यासाठी तो कन्व्हिन्सिंगली सांगण्याचा प्रयत्न करणे, हे असे जे छोटे छोटे उपक्रम शाळेमध्ये ते मुलांनाही खूप आवडतात आणि प्रॅक्टिकली त्याचा उपयोग खूप जास्त होतो. आणि हा आमच्या मिरज व्हिसिनिटीतला आता सध्या खूप पॉप्युलर प्रोग्राम आहे की त्या दिवशी मिरजभरातनं लोक आमच्या स्मार्ट मार्टला खरेदी करायला आवर्जून वर्षातनं एकदा येत असतात. तसंच आम्ही इथे आर्ट एक्झिबिशन भरवतो आणि आमच्या शाळेबाहेरचे सुद्धा जे आर्टिस्ट आहेत, वेगवेगळ्या शिल्पकार असतील, कुठल्याही प्रकारचे पेंटर्स असतील, त्या सगळ्यांच्या इथे प्रदर्शन भरवलं जातं. वेगवेगळे आर्ट फॉर्म इथं आपले प्रदर्शित होतात. सो अशा काही गोष्टी आमच्या वेगळे उपक्रम करण्याच्या ह्यानं आम्ही प्रयत्नपूर्वक करतो. सो साधारण उद्देश असा आहे की इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट हा तितकाच महत्वाचा आहे जेवढा इंटेलिजंट कोशंट वरती काम होणं महत्वाचं आहे. सो आमच्या ब्रीदवाक्यामधल्या महत्वाच्या गोष्टींमध्ये आम्ही काय अपेक्षित करतो, आमचं शिक्षण कशावर आधारित असावं किंवा काय त्यांनी द्यावं, तर IQ + EQ + SQ या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नपूर्वक काम करतोय. हा एक फार आवडीनं सांगावा वाटणारा असा हा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल बॅकिंग. ज्या ग्रँटेबल शाळा आहेत त्या ग्रँटेबल शाळांना गेली कित्येक वर्ष फक्त शिक्षकांचे पगार ह्याच्याशिवाय काहीही अनुदान मिळत नाही. आजपर्यंत सुद्धा हीच परिस्थिती आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला 3-3 शाळा चालवायच्या होत्या. त्या ह्याच्यामध्ये आणि शिवाय कुठलंही वेगळं आम्ही फी अशा स्वरूपात अनुदानित शाळांच्या मुलांकडनं घ्यायचं नाही, हेही बरेच वर्ष रिस्ट्रिक्शन होतं. शिवाय म्हणजे अजूनही आहेच. आणि इकडच्या शाळांची ज्या आत्तापर्यंत आयडियल म्हणूया,
पण ही सुद्धा शाळा आम्ही जवळजवळ 10-11 वर्ष झाली नाही का ग, तरी आम्ही ही सगळ्या दोन्हीही शाळा आमच्या ज्या सगळ्या ज्या मिरज काय म्हणूया आपण मिरज विसिनिटीमध्ये नियर विसिनिटीमध्ये आहेत बाकीच्या शाळा, त्यांच्यापेक्षा आमचे फी स्ट्रक्चर सगळ्यात कमी आहे. तरी सुद्धा आम्ही ह्या व्यवस्थितपणे रन करतो आहोत. ते एकच मोठं आमच्या समोर आहे की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं हित. त्यामुळं आम्ही कमीत कमी पैशांमध्ये चांगल्या जास्तीत जास्त सोयी द्यायचा प्रयत्न करतोय, फक्त CBSE साठी नाही. आम्ही कुठल्याही आमच्या शाळांच्या बाबतीत अपपरभाव केलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं हेच मी परत परत सांगेन की कमीत कमी फी मध्ये आम्ही जास्तीत जास्त फॅसिलिटीज देतोय. या सगळ्या ह्याच्यामध्ये ही म्हणाली तसं कमीत कमी फी मध्ये ते चालवत असताना आम्हाला आमच्या पालकांचा त्याबरोबर शिक्षकांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा होता. म्हणजे आमच्याकडे खरंच असं आहे की आतापर्यंतची संस्थेची पद्धत असेल किंवा आता इथून सुद्धा चालू असलेली असेल, आमच्याकडे ॲट्रिशन रेट जो म्हणतो तो निग्लिजिबल आहे. म्हणजे आमच्याकडे एकदा आलेला शिक्षक हा 99.99% सोडून गेलेला नाही. ते खूप वर्ष आमच्या बरोबर आहेत आणि तसं म्हणलं तर सुरुवात कमी पगारावर करून सुद्धा त्यांनी आम्हाला तो सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे जशी संस्था आणि शाळा हळूहळू मोठी होतीये तसं तसं त्यांनाही आम्ही बेटर बेनिफिट्स, म्हणजे आता सुद्धा आम्ही काही ठिकाणी फीचा पॅरामीटर जेव्हा विचार करतो तेव्हा शिक्षकांना बेटर स्केल, कारण ते आज एफर्ट्स तेवढेच घेतात. आम्ही बॅक एंड करत असलो तरी फ्रंट एंड रोज ते सांभाळतायत, रोजचे 8 तास ते झगडतायत पालकांसमोर, तर त्यांनाही बेटर काहीतरी देता यावं म्हणूनचा तो स्ट्रगल आहे. पण हे करत असताना कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी असेल, म्हणजे जेव्हा बिल्डिंग असेल तेव्हा काही म्हणजे लोकांनी आम्हाला मदतीचा हात दिला. आता ह्या बिल्डिंगसाठी आम्ही लोन साठी सुद्धा अप्रोच झालो, जे आजतागायत संस्थेने केलं नव्हतं. म्हणजे संस्थेचा कायमच हे होता की आपल्याकडे किती आहेत त्याच्यावर. ह्या पहिल्या प्रोजेक्टसाठी असं झालं की आम्ही कन्व्हिन्स केलं सगळ्यांना की नाही, आपण प्रोजेक्ट पूर्ण करणं गरजेचं आहे. ती फॅसिलिटी उभी राहिली की पालकांचा त्याच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. म्हणून आम्ही त्या ह्याला गेलो की पालकांना तुम्ही विना अनुदान काय न मानधन घेता काम करताय. 90% पालकांना त्याच्याबद्दलचा हे कळतो. 10% असतात की जे त्याच्यावर त्यांना शंका कुशंका असणार आहेत आणि जे ऑब्व्हियस आहे. त्या 90%पैकी एक 20% लोकांचा तरी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे मदतीचा सपोर्टला उभं राहण्याची हे त्यांची वाढते. येतो स्ट्रगल येतो, पण त्याला बॅलन्स करायला नशिबाने काही ना काही वेळेला मदतीचे हात येत गेले. ते कदाचित आमच्या असणारा जो त्याच्याबद्दलचा अप्रोच आहे ना, त्यासाठी म्हणून ते मदतीचे हात वेळोवेळी उभे राहत गेले आमच्याकडे. तो खूप मोठा चॅलेंज आहे आणि इनिशियल इयर्स मध्ये तो इतका जाणवला नाही, कारण मुलं कमी होती. म्हणजे आज 500च्या स्ट्रेंथ मध्ये 10 मुलं होती. आज ती 500च्या आत्ता जेव्हा 8वी पर्यंतचा त्यांचा टप्पा पूर्ण झालाय तेव्हा 500 मुलांपैकी 125 मुलांचं बर्डन आज आलेलं आहे. तेव्हा तो खूप जास्त जाणवतोय आणि त्याची 6-6, 7-7 वर्ष रिएम्बर्समेंट न येणं, 6-7 वर्ष ती अमाऊंट, म्हणजे आपण जर विचार केला तर 25% मुलांची 6 वर्ष म्हणजे आमच्या दृष्टीने 1.5 वर्षाची फी झाली. ह्याचा ताण येतोय, म्हणजे खूप प्रमाणात येतोय. त्यामुळे डेव्हलपमेंट करताना सुद्धा अडचणी येत आहेत. आम्ही काही वेळेला पालकांना आव्हान करतोय, हा सपोर्ट्स मधनं हळूहळू करतोय, पण ह्याचा ताण मात्र येतोय संस्थांवर. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी सरकारनेही विचार करावा, ऍटलिस्ट ते वेळच्या वेळी येण्याचा. म्हणजे आम्हाला त्याला सपोर्ट करण्याला आमचा विरोध नाहीये. आमचं म्हणणं आहे की त्याच्या ऍटलिस्ट टाइमलाईन्स तरी सेट असाव्यात आणि वेळच्या वेळी यावेत ते पैसे. अगदी खरं खरं सांगायचं तर आम्हाला सुरुवात करताना अंदाजच नव्हता की इतकं काहीतरी मोठं पुढे जाणार आहे. म्हणून कदाचित आम्ही त्याच्यात काय म्हणायचं पाऊल टाकू शकलो. पुढची आव्हानं माहीत असती तर कदाचित आम्ही सुरुवातीचंच पाऊल उचललं नसतं, असं म्हणायला हरकत नाही. पण एक होतं की जेव्हा जेव्हा आव्हाने खूप आली, म्हणजे ही शाळा 2011ला सुरू झाली आणि 2024 साली आमचं ऍफिलिएशन आलं. म्हणजे आम्हाला जवळजवळ 13 वर्ष लागली त्या टप्प्यापर्यंत पोचायला. त्याचं एक कारण असंही होतं की CBSEची डिमांड ही इन्फ्रास्ट्रक्चरल नीड्सची जास्त होती. म्हणजे त्यांचं ऍफिलिएशन हे त्याच्यावर जास्त अवलंबून होतं इतर काही यांच्यापेक्षा. त्यामुळे बिल्डिंगचं काम पूर्ण होणं ही आमच्या दृष्टीने प्रायमरी रिक्वायरमेंट होती. हा जेव्हा प्लॉट घेतला तेव्हा कुठलाही याला अप्रोच रोड नव्हता, म्हणजे हा रस्ताच याला नव्हता आणि म्हणून कदाचित तो त्यावेळेला आमच्या बजेटमध्ये बसून आम्हाला तो मिळाला. आणि मग त्यानंतर हा हायवे होणं,
मग त्याच्यात कोविड येणं, मग आम्हाला हे बांधकाम सुरू केलं आम्ही आणि कोविडमुळे आम्हाला काम थांबवावं लागलं. हे सगळे खूप होते, म्हणजे इतके अनपेक्षित होते काही चॅलेंजेस की आम्ही इमॅजिन पण केलेलं नव्हतं की बाबा असं काहीतरी येऊ शकतं. म्हणजे उद्या आम्हाला लेटर हातात मिळणार आहे हे माहित असताना आदल्या दिवशी संध्याकाळी कळणं की आता हे असा चॅलेंज आला, आता ह्याने आणखीन काहीतरी करायला. मग कधी ते फायनान्शियल होते, कधी ते लीगल लेवलवर हँडल करायला लागत होते. काही काही गोष्टी करायला लागल्यावर कळल्या की अरे हे म्हणजे आमच्या दृष्टीने किंवा आतापर्यंतच्या ह्यानी त्यांना कळत गेल्या तशा सगळ्या शासकीय परवानग्या असतील किंवा चॅरिटीचे कम्प्लिशन्स असतील ती केलेली होती. आम्हाला ह्याच्यात पडल्यानंतर काही गोष्टी सापडल्या की अरे हे राहिलंच आहे, हे आम्हाला माहितीच नाहीये हे करायला लागतं किंवा हे झाले. एक फक्त ऍडव्हान्टेज होता की आम्ही आमच्या डिपार्टमेंट्समध्ये त्याचं बेसिक एज्युकेशन घेऊन आलो असल्यामुळे थोड्या माहित्या होत्या. पण प्रॅक्टिकल लेवलवर इम्प्लिमेंटेशन करताना त्याच्यात काय चॅलेंजेस येतात ह्याचा अंदाज आम्हालाही नव्हता. पण मग त्या जशा येतील तशा, म्हणजे इनिशियल इयर्स मध्ये आम्ही सगळ्या पॅनिक व्हायचो की अरे बापरे आता असं झालं. आता हळूहळू त्याचं ट्रान्झिशन होत की हा ठीक आहे आलंय ना, कळतंय आम्हाला आता की काय ह्याला काहीतरी वे आउट निघेल, आम्हाला त्याच्यात पडायला पाहिजे, शोधायला पाहिजे, असं होत गेलं. आणि मग ते एक हे सॉल्व्ह होत गेलं. शिक्षकांच्या कामातलं डॉक्युमेंटेशन वाढलेलं आहे, त्यामुळं बेसिकली डॉक्युमेंटेशन आणि त्या अनुरूप असणारे एव्हिडन्स ठेवण्याच्या दृष्टीनं काम करणं हे ऑटोमॅटिकली होत जातंय. पण एक आहे की आम्ही ॲक्च्युली आमचा क्लर्क काय काम करतो किंवा आता RTच्या फाईलसाठीची सबमिशन्स काय असू शकतात किंवा एखाद्या पर्टिक्युलर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गरजेकरता काय डॉक्युमेंटेशन लागतं, ह्यात आम्ही त्यांच्या बरोबरीनं राहतो. नाही म्हणजे राधा आम्ही सुद्धा ते फाईल्स भरल्या आहेत भरलेले असतात. किंवा म्हणजे आम्ही ते जसं हँड होल्डिंग ठेवतो त्यांच्याबरोबर, कारण आम्हाला हे चॅलेंजेस कळतात. अल्टिमेटली आम्हाला काय हवंय, शिक्षक वर्गावर जो मुलांना जो एक्सपिरियन्स देतोय तो व्यवस्थित व्हायला पाहिजे. तिथं तो शिक्षक मरगळलेला किंवा कंटाळलेला किंवा प्रेशर खाली असलेला नकोय. तर मग त्याच्या ह्या बाकीच्या गोष्टी सोप्या करण्यासाठी आम्ही आमच्याकडनं जे हँड होल्डिंग देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न करतो. पण काही गोष्टी मॅन्डेटरीली त्यांना कराव्याच लागतात. तर त्यातले त्यांचे चॅलेंजेस समजून घेऊन वर्कप्लेस एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी कम्फर्टेबल कसं ठेवता येऊ शकतं ह्याच्यावर आम्ही आमचे कॉर्डिनेटर्स, आमच्या प्रिन्सिपल्स, ह्या सगळ्यांना ते कल्चर आहे, त्याप्रमाणे ते त्या एम्प्लॉईज बरोबर ते व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग शिक्षक आमच्या शाळेतला तेच काम करत असेल जे इतर शाळांमधले शिक्षक करत असतील तर ते किमान कमी प्रेशर खाली आणि सपोर्टेड फील करून करतील, एवढा प्रयत्न आम्ही करतो. त्यांचं काम शिकवणे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आहे, तर त्याच्यावर फोकस होऊ दे. जे बाकीची सरकारची कामं असतात त्याला आपण म्हणले तसं आम्ही त्यांना अदरवाईज एक थोडंसा हँड होल्डिंग देतो, त्यांना एक सपोर्ट देतो की जेणेकरून त्यांचा विद्यार्थ्यांबरोबरचा वेळ कमी होऊ नये आणि मग त्या गोष्टी जास्त सुकर होतात. त्यामुळे कुठेतरी कदाचित आमचे शिक्षकही कायम काम करायला एक आनंदी वातावरणात असतात. आणि एक संस्था म्हणून आमच्या 6 शाळा आहेत, 6 वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा आहेत. पण मंडळ म्हणून काम करताना आम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट आमचं डेडिकेटेडली काम करतंय, जे सगळ्या शाळांच्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गरजांसाठी एका ठिकाणी राहून त्याची सुसूत्रता आणायचा सध्या प्रयत्न ते करतंय. त्यातून हाच आमचा म्हणजे ह्या पर्टिक्युलर जो चॅलेंज आता प्रशासकीय कामांचा आणि डॉक्युमेंटेशनचा, हा ताण शिक्षकांचा कमी करण्यासाठी आम्ही काय करू शकतो, तर आम्ही त्या दृष्टीने एक डेडिकेटेड डिपार्टमेंट करून त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट खाली काही माणसं ट्रेन करून त्याच्या थ्रू ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शिक्षक हा त्याचा जवळपास किमान 70% वेळ हा पूर्णपणे शिक्षण या प्रक्रियेमध्ये देऊ शकेल. सो हे सुरुवातीच आत्ता अगदी बडिंग स्टेजमध्ये आमचं ते पर्टिक्युलर प्रोसेस, पण ती पुढे चालली आहे. त्यानं शिक्षक आमचे बऱ्यापैकी येत्या वर्षभरात अकॅडमिक इयरमध्ये थोडे बरेच कम्फर्टेबल फील करतील आणि कामं वेळच्या वेळी होतीलच, पण तरीही त्यांचा ताण होणार नाही आणि पुढच्या शिक्षण प्रक्रिया हॅम्पर होणार नाही, यासाठी म्हणजे ह्या आम्हाला आलेल्या चॅलेंजेस मधून सुचलेल्या गोष्टी आहेत. मग त्याला हे काढलेले सोल्युशन्स आहेत. सो हे आता आम्हालाही त्यातले काही काही गोष्टींमधले चांगले परिणाम हळूहळू दिसायला लागलेत. आता ह्याच्यात म्हणलं तसं की पॉश आणि पॉक्सो हे 2 आता महत्वाचे, आता जे गव्हर्नमेंटनी कंपल्सरी करत आणलेले आहेत, त्या बाबतीत मुळात म्हणलं तसं आमच्याकडे पालकांचे अवेअरनेसचे किंवा पालकत्वाचे सेशन सुद्धा अनेक वर्ष होत आलेले आहेत. म्हणजे ते करत असताना आमच्या कर्मचाऱ्यांना, आता आमचा म्हणलं तर 70% किंवा त्याहूनही जास्त स्टाफ हा फिमेल स्टाफ आहे आणि त्या मानाने आमचे मेल टीचर्स रिलेटिव्हली कमी राहिलेत किंवा ते अशी मंडळी होती की जी म्हणजे काय म्हणतो की
त्यांच्या हाताखाली ऑलरेडी बऱ्याच पिढ्या घडलेल्या आहेत. अशीच मंडळी तिथं असल्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पर्कोलेट करणं, अगदी पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा आम्हाला विषय फारसा कधी आला नाही. म्हणलं तसं मुलांबरोबर ती शिक्षकांचं आणि त्याचबरोबर पालकांबरोबर आणि संस्थेबरोबर, छोटं गाव असल्यामुळे असेल पण इतका अप्रोच घरच्यासारखा होता. मगाशी म्हणलं तसं की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ह्या कायम सगळ्यांसमोर बिनधास्त आलेल्या आहेत. असं कधी झालं नाहीये की मंडळापर्यंत पोहोचायचं का, किंवा कुठल्या शिक्षकाचं काही बारीक सारीक गोष्ट असेल, अगदी आज शिक्षकांनी हे सांगितलं, हे चुकलंय किंवा हा पोर्शन झाला नाहीये बरं का, हे आम्हाला रस्त्यात जाता जाता सुद्धा लोक सांगतात. अशा वातावरणात कदाचित आम्हाला हा प्रश्न भासवलाच नाही. पण तरी गव्हर्नमेंटनी ज्या ज्या गोष्टी आणल्या, ज्या ऍक्च्युली प्रोग्रेसिव्ह आणि चांगल्या, जी आता काळाची गरज आहे, त्याप्रमाणे आम्ही ते अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा कंडक्ट करतो. मुलांकडनं सुद्धा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज त्याप्रमाणे घेतल्या गेलेल्या असतात. पालकांसाठी काही ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या असतात. आता ही सीबीएसई बिल्डिंगचं ऑलमोस्ट त्यावेळेस हे झालेलं होतं आणि काम सुरू झालेलं होतं. कोविडमुळे ते काम बंद झालेलं होतं. तर आपल्याला बँक डिपार्टमेंट किंवा बँकिंग हे सेट करायचंय, प्रोसेस एक करून आपल्याला लोनसाठी आणि पुढच्या गोष्टींसाठी एक काय म्हणायची स्टॅबिलिटी आणायची आहे याच्यामध्ये. तर तू घेशील का डिपार्टमेंट, बघशील का? फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये म्हणलं हो येते. म्हणजे त्या ह्याच्यानंतर मी तो 2 वर्ष ह्यांची प्रोसेस समजून घेऊन काय काम करतात किंवा काय, म्हणजे अजूनही मी समजूनच घेतेय या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण ती बघून मग मी ह्या सगळ्यांच्या या प्रवाहाला काय म्हणतात जॉईन झाले. वेळोवेळी लोक अटॅच होत गेली त्या ह्याच्यामध्ये. ती सिच्युएशन खूप गोष्टी चालू होत्या. म्हणजे ती ऑलरेडी लिगल हे असल्यामुळे ती तो एंड बघत होती. फायनान्सचं हे बॅकग्राऊंड असल्यामुळे मी ते बघत होते. पण त्याच्यात सुद्धा खूप गोष्टी होत्या. जसं ही फुल टाइम अकॅडमिक्स बघत होती. प्रत्येक जण आपापलं हे बघतच होतं. पण हे जसा वाढत होता त्याचा पसारा, तसं अकाउंटिंग सुद्धा करायला मग त्यावेळेला शुभाचं असणं, मग तिला मी कन्व्हिन्स करणं किंवा आणि कोणालाही आम्हाला असं खूप कन्व्हिन्स करून आणायला लागले असं झालं नाही. विचारलंय आणि ते आम्हाला जॉईन झालेत असं. तसं ती जॉईन झाली, तिने अकाउंटिंग सगळं टेक ओव्हर केलं. अमिता जॉईन झाली तेव्हा आमचं लोन प्रोसेसचं काम सुरू होतं आणि बँकेच्या लोन प्रोसेसला इतकं काहीतरी कटकटीचं असतं हे आम्हाला म्हणजे ते करायला लागल्यानंतर, आणि मग ती त्याच बॅकग्राऊंड मधनं येणं आणि तिने जॉईन होऊन त्या गोष्टी हे करणं, हे ऑटोमॅटिकली म्हणजे ती अडचण येते असं म्हणेपर्यंत कुणी ना कुणीतरी त्याच्याशी रिलेटेड लोकांनी त्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत केली. आम्ही अशा खूप वेळेला ह्या स्टेजेसवर आलो होतो की आता बास, हे काय आपल्याला पुढे ओढता येणार आहे असं वाटत नाही असं म्हणेपर्यंत दुसऱ्या दिवशी काहीतरी घडलेलं असायचं की जे आम्हाला हुरूप द्यायचं की नाही आपण होऊ शकते, म्हणजे आपण थोडं ओढूया, येतंय सपोर्टला कुणीतरी, असं होत गेलं. खूप वेळेला अशी सिच्युएशन आली, पण सगळ्याच स्तरावर म्हणजे. आणि ह्या कामात आल्यावर ना मंत्रालयापासनं ते ग्रासरूट लेवलच्या आमच्या शिपायापर्यंतच्या कामाचं स्वरूप समजणं आणि त्याच्यामध्ये आम्हाला लक्ष घालून त्या गोष्टी कळणं, जे आम्हाला कुठल्याही नोकरीने शिकवलं नसतं, ते आम्हाला इथे कळलं. या निमित्तानं आम्हाला एक्सपोजर खरंच खूप आलं आणि गोष्टी बऱ्याच सगळ्या माहिती झाल्या की आपल्याला नेमकं काय करायला लागतंय किंवा कुठल्या मार्गाने जायला लागतंय, प्रोसिजर काय आहेत. हा एक जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो एका विशिष्ट पोस्टला एखाद्या ठिकाणी काम करत असतो तर तसा नसता मिळाला. म्हणजे आमच्यामध्ये डिपार्टमेंट क्लासिफाय आहेत आणि डिफाईन्ड आहेत, त्यामुळं पण निर्णय प्रक्रिया आम्ही एकत्र घेतो. निर्णय होईपर्यंत आमच्यामध्ये बरेच मतमतांतर होत असतात. त्यातनं जो निर्णय पुढे जातो तो त्या डिपार्टमेंटच्या लीडकडनं एक्झिक्यूट होतो. हा अशी एक सिस्टीम आता आमच्यामध्ये लागली आहे, त्यामुळे आम्हाला आता कामाचं प्रेशर येत नाही. म्हणजे अगदी सुरुवातीला काम करताना आम्ही दोघी तिघीच होतो तर आम्हाला असं सॅच्युरेशन यायचं की हे बघू का ते बघू, किंवा आता पुढचा चॅलेंज काय आहे तो कशा पद्धतीनं मीट करायचा. पण जसं आमच्या वैयक्तिक अभ्यास म्हणजे आमचं प्रिव्हियस क्वालिफिकेशन आणि मग आम्ही इथं आमच्यामध्ये केलेले जे क्लासिफिकेशन्स आहेत यामध्ये एक सुसूत्रता यायला लागली आणि आम्हाला कामाचं प्रेशर कमी यायला लागलं. पण आम्ही एकमेकीबरोबर आहोत ही, आम्ही निर्णय एकत्र घेतो, कॉर्डिनेट एकत्र करतो, एक्झिक्युशनमध्ये पण आम्ही फिजिकली एकमेकी बरोबर पूर्ण वेळ असतो. त्यातला जो एक बेसिक पार्ट असतो ना लीड घेण्याचा, त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड ते काम पुढे नेतानाचा, ती आता व्यक्ती आमच्यापैकी ती पर्टिक्युलर व्यक्ती ते करत असते. सो ह्यानं एक खूप छान असे डिसिप्लिन आमच्यामध्येच एक सिस्टीम सेट झाली असं आता आम्हाला खरंच वाटतं. म्हणजे हे फॉर्मेशन कमिटींचं आता लिगली या पद्धतीनं मॅन्डेटरी झालं, तरी फार पूर्वीपासून ॲडोलिसन्ससाठीचे मुलांचे अवेअरनेस कॅम्पेन
लहान मुलांसाठीचे काही त्यांच्या सेफ्टीसाठीच्या ॲक्टिव्हिटीज, मग त्या दृष्टीनं त्यांचे होणारी ओरिएंटेशन, ह्या गोष्टी सातत्यानं वर्षानुवर्ष सुरू आहेत संस्थेमध्ये. आणि आता ह्या कमिटींच्या अनुषंगानं रिड्रेसल कमिटी ह्या सगळ्या गोष्टी आता आहेत, त्याचं एक प्रॉपर फॉर्मेशन आहे आणि ती सेफ्टी मार्क केलेली आहे. ह्या दोघी ताया आहेत आमच्या, त्यांच्या डोक्यात खूप किडे येतात असे, त्यामुळे कॉलेज बरेच आहेत अजूनही, पण आमचे लिगल डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या आम्हाला सगळे प्लस मायनसेस सांगून त्या ह्या दोघींना थोडं थांबून पुढे नेतील, त्यामुळे कदाचित आमचं नेक्स्ट लाईन ऑफ ऍक्शन हे कॉलेज असू शकेल. अपेक्षेपेक्षा जास्त म्हणू आपण, मिरजेच्या कपॅसिटीपेक्षा जास्त कॉम्पिटिशन यायला लागलेली आहे ह्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे फर्स्ट अमंगस्ट ऑल इथपर्यंत आमची क्वालिटी जावी ह्या दृष्टीने आमची त्याच्या स्ट्रेंथ वाढवण्यापेक्षा सुद्धा पहिला चॉईस आम्ही असावा अशा दृष्टीने आम्ही जे काही करू शकू त्या ह्याच्यावर आम्ही काम करायचा प्रयत्न करू. ते अचीव्ह झाल्यावर मग कदाचित दुसरं काहीतरी सुचेल. चला तर मग हा गंभीरपणा बाजूला ठेवून आपण हलका फुलका रॅपिड फायर राऊंड घेऊयात. बघा मजा येते की नाही. तयार आहात ना सगळे? नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. करेक्ट. अक्षरापासून सुरुवात होणारे तीन. क्षत्रिय, क्षमा आणि हाऊ मेनी वीक्स आर देअर इन मंथ? डन. शाबास बेटा. आदर्श शाळेचा पत्ता. किल्ला भाग, किल्ला भाग, मिरज मार्केट. तिन्ही शाळेचा एकत्र पत्ता नाही सांगायचा. सनराइज डिरेक्शन. करेक्ट. एका हाताची 5 बोटं तर 10 हातांची किती बोटं? नाही. रेनबो मधला फर्स्ट कलर. येस. शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव. ओके. ए विनर झाले, टाळ्या वाजवा. झिरो डिस्कवर कोणी केला? 50च्या नोटावर कोणाची सही असते? गव्हर्नर. गव्हर्नर. 7 6 आर. डन डन. करेक्ट. पोहे खाता सगळे? सगळ्यांना पोहे आवडतात? कुठल्या ग्रेन्स पासून बनतात? क्या बात है सर, क्या बात है सर. शाळेची सुट्टी किती मिनिटाची असते? 20 मिनिट्स. लॉंग ब्रेक 20 मिनिट्स, शॉर्ट ब्रेक 10 मिनिट्स. इतना गलत कैसे हो सकता है भाई? चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. न झोपणारा प्राणी कोणता? बरोबर आहे, बरोबर. कर्तृत्व आणि कृतज्ञता या दोन्ही गोष्टीचा संगम पाहून एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे एका निस्वार्थ भावनेनं केलेली ही सेवा ती एक मोठी संस्था नाही तर एक मोठी विरासत उभी राहते. त्या विरासतीमध्ये आनंद, उत्साह असा सगळाच आपल्याला आता दिसतोय. आदर्श शिक्षण मंडळाच्या या महिलांनी एकत्रित येऊन निस्वार्थ सेवा रुजू केल्यानं ही जी काही एक मोठी विरासत उभी राहिलेली आहे, एका शाखेची 6 शाखा ज्या पद्धतीनं उभ्या केलेल्या आहेत, सगळ्या प्रवासाला माय समष्टीचा मानाचा मुजरा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा.